जय भीम. भीम्यान या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर मोरे आपलं स्वागत करतो. आपण बहुतेकदा ऐकलं असेल, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, अर्थात एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाईज. हा नारा आपण बहुतेकदा ऐकला असेल, वाचला असेल, कुणाच्या व्हॉट्सअप डी पीला, एफ बीच्या डी पीला किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या साईटला किंवा कुणाच्या गाडीवर, बाईकवर, कारवर, घरावर कुठे ना कुठे आपण हा नारा वाचला नक्कीच असेल. पण हा नारा किंवा हे वाक्य बाबासाहेबांनी केव्हा दिले? केव्हा त्यांनी त्यांच्या मुखातून हे 3 शब्द पडले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ते आज आपण जाणून घेणार आहोत. मी ज्या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे त्या पुस्तकाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे, खंड 18 भाग 1, पान नंबर 10. तर तिथे असं लिहिण्यात आलं आहे, तारीख 9 मार्च 1924ला मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये संध्याकाळी 4 वाजता समाजसेवकांची बैठक झाली. संस्थेला बहिष्कृत हितकारणी सभा हे नाव द्यावे असे डॉक्टर आंबेडकरांनी सुचवले व ते मंजूर करण्यात आले. 9 मार्च 1924ला परळच्या दामोदर हॉलमध्ये समाजसेवकांची जी बैठक झाली होती, त्या बैठकीला बहिष्कृत हितकारणी सभा हे बाबासाहेबांनी सुचवलेलं त्यावेळेस नाव देण्यात आलं. पुढे एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाईज. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. लोकांना सुशिक्षित करा, त्यांच्यात आपल्या हीन अवस्थेबद्दल चीड उत्पन्न करा आणि त्यांची संघटना निर्माण करा, असे सभेचे ब्रीदवाक्य बाबासाहेबांनी ठरविले. लक्षात ठेवा, तारीख 9 मार्च 1924ला बहिष्कृत हितकारणी सभा ह्या संघटनेची हे ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांनी दिले. त्यानंतर ही संस्था दिनांक 20 जुलै 1924ला स्थापन झाली असे जाहीर केले. 9 मार्चला फक्त मीटिंग झाली होती, पण 20 जुलै 1924ला ही संस्थेची स्थापना झाली. बहिष्कृत हितकारणी सभेचे सभासद वाढवण्याचे कार्य जोरात सुरू झाले. त्यासाठी शनिवार रविवार या 2 दिवसात अनेक ठिकाणी सभा ठरवण्यात येत. सभासदांची संख्या वाढू लागली. सभेचे सर्व कामगार शिवतरकरांच्या हातात होते. ते सभेचे कार्य उत्तम करीत असत. प्रथम श्री नारायणराव स काजरोळकर, सखाराम बुवा, बाळकृष्ण देवरुखकर, शिरसेकर, चांदोरकर, वनमाळी, बाळूबाबाजी पालवणकर, बोरघरकर इत्यादी सर्व चांभार समाजातील ठळक लोक साहेबांच्या ऑफिसात येऊन बसत. पहा, त्यावेळेस जेव्हा ही संस्था स्थापन झाली त्यावेळेस चांभार समाजसुद्धा बाबासाहेबांच्या त्या ऑफिसमध्ये येऊन बसत. मुंबईतील अस्पृश्यातील जातिभेद नष्ट करावा, मुलामुलींसाठी 2 वसतिगृहे चालू करावीत, लग्न समारंभ व सभा यांच्यासाठी एक टोलेजंग हॉल बांधावा, छापखाना विकत घेऊन वर्तमानपत्र चालवावे इत्यादी कार्याचे आराखडे बाबासाहेब यांच्यापुढे ठेवून त्यासंबंधी चर्चा करीत. हे सर्व लोक बाबासाहेबांचे कट्टर चाहते असत. त्यांच्यात गुस्सा होता शिवतरकरांवर. याची काही खाजगी कारणे होती. शिवाय शिवतरकर इतरांशी आढेतेने वागत असत. याबद्दल महार समाजातील समाजसेवकांचीही नेहमी धुसफूस चाले. याबद्दल एकदा ऑफिसात चर्चा झाली तेव्हा बाबासाहेब शिवतरकरांच्या विरोधकांना म्हणाले, त्यावेळेस बहिष्कृत हितकारणी सभा ही जी संस्था होती त्याच्यात शिवतरकर हे प्रामुख्याने आपण जेव्हा अजून लेख वाचू ह्या पुस्तकातले तेव्हा शिवतरकर ह्या व्यक्तीचा प्रत्येक ठिकाणी उल्लेख येतो. ते बाबासाहेबांसमवेत प्रत्येक ठिकाणी हजर राहायचे त्यांच्या कार्यात. तर त्यावेळेस शिवतरकरांच्या बद्दल काही लोक विरोधात होते. त्यावेळेस शिवतरकरांची बाजू मांडताना बाबासाहेब म्हणतात, शिवतरकर हे नेहमी माझ्या सहवासात राहतात. पडेल ते संस्थेचे काम करतात. तुम्ही त्यांचा विरोध का करता? मी आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून कसोशीने व प्रामाणिकपणे काम करणार आहे. त्यासाठी मी एवढा विद्या अभ्यास केला आहे. मी मिळवलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात याच्यासाठी करणार नाही. मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे.
बघा आज त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की मी जी विद्या घेतली आहे किंवा मी जे शिक्षण ग्रहण केलं आहे त्याचा उपयोग मी सर्व अस्पृश्य समाजासाठी, नुसता माझ्या कुटुंबासाठी किंवा माझ्या जातीच्यासाठी नाही. आज आपण आज किंवा त्या काळातही भरपूर लोक तेच म्हणतात की बाबासाहेब फक्त महारांचे किंवा बौद्धांचेच पुढारी आहेत. तर ही गोष्ट साफ चुकीची आहे. मी हे जाहीरपणे सांगतो, हे स्वतः बाबासाहेब म्हणलेले आहेत. बाबासाहेब म्हणतात की मी मिळवलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात याच्यासाठी करणार नाही. म्हणजे बाबासाहेब संपूर्ण अस्पृश्य समाजासाठी, भारतात 85% जो आपला अस्पृश्य समाज आहे त्या सर्वांसाठी त्यांनी हे कार्य केलेलं आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात, त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत. त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज यांचा फायदा होईल. अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत, ते सर्व मी सोडवू शकणार नाही. बघा बाबासाहेबांना त्यावेळेस ही शोकांतिका होती की अस्पृश्यांचे प्रश्न खूप बिकट आहेत, ते काय मी सर्व सोडवू शकणार नाहीत, याची मला जाणीव आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात, याची मला जाणीव आहे, परंतु ते सर्व प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधू शकेन एवढा मला आत्मविश्वास आहे. बघा त्यावेळेस बाबासाहेबांनी जे जे वाक्य बोलले त्यांच्यात जो आत्मविश्वास दिसून येतो 1924मध्ये, की ते म्हणतात की मी माझ्या कुटुंबासाठी व जातीसाठी न करता संपूर्ण अस्पृश्य समाजासाठी लढा उभा करेन किंवा त्यांचे प्रश्न मी जगाच्या समोर मांडेन. हे सर्व त्यांनी नंतर करून दावले. पुढे बाबासाहेब म्हणतात, अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे. त्यावेळेस अस्पृश्यांची समस्या म्हणजे बाबासाहेब त्याला हिमालय एवढी उपमा देतात की हा प्रचंड हिमालय आहे. ह्या हिमालयाशी टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे. बाबासाहेब म्हणतात, तो जो हिमालय आहे त्याच्याशी मी टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे. हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तबंबाळ डोके पाहून 7 कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील, हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा. बघा त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्यता हा हिमालय आहे आणि तो पाडण्यासाठी मी माझ्या डोक्याने टकरा मारेल. मला माहिती आहे तो हिमालय पडणार नाही, पण माझ्या डोक्यातलं रक्त पाहून माझा 7 कोटी अस्पृश्य समाज, त्यावेळेसची लोकसंख्या अस्पृश्यांची, हा माझं रक्तबंबाळ डोकं पाहून तो हिमालय पाडण्यासाठी एक पायावर तयार होईल. अशी बाबासाहेबांना आपल्या समाजाबद्दल आशा होती. पुढे बाबासाहेब म्हणतात, आपसात जर अशी तेढ पिकवीत राहिलात तर मग मलाच काय, पण प्रत्यक्ष परमेश्वरालाही या बाबतीत काहीही करता येणार नाही. बघा त्यावेळेस सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं की त्या सभेच्या, बहिष्कृत हितकारणी सभेच्या त्या संघटनेत तेव्हाही मतभेद होते, तरी बाबासाहेब त्यावेळेस आपल्या समाज बांधवांना किंवा त्या सभेतल्या सदस्यांना सांगतात की आपापसात मतभेद ठेवू नका, आणि तीच गोष्ट आजच्या काळातही लागू होते. बाबासाहेबांच्या ह्या भाषणाचा परिणाम लोकांवर झाला. ते लोक तेव्हापासून शिवतरकरांशी सहकार्याने वागू लागले. आजचा संदर्भ एवढाच आहे. पान नंबर 10 खंड 18 भाग 1. तर आजचा आपला मुख्य विषय हाच होता की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे वाक्य बाबासाहेबांनी 9 मार्च 1924 या दिवशी दामोदर हॉल, परळच्या दामोदर हॉल येथे जी सभा भरली होती, बहिष्कृत हितकारणी सभा, हे नावसुद्धा बाबासाहेबांनीच दिलं. आणि या सभेचं जे ब्रीद वाक्य आहे, त्याला आपण आपला आजचा नारा म्हणतो किंवा आपलं घोषवाक्य म्हणतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तो बाबासाहेबांनी ह्याच दिवशी 9 मार्च 1924 दामोदर हॉल, परळ, मुंबई येथे दिला होता. असेच इथून पुढेही आपल्याला ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ, बाबासाहेबांबद्दल माहिती, त्यांचे लेख आणि भाषणे हे असेच मिळत राहतील. त्यासाठी तुम्ही माझ्या भीमयान यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि भरपूर सबस्क्राईब करा. जय भीम.